अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. बघा, वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आज लागलेलं आहे आणि आजच हरियाली अमावस्याही आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण आज रात्री 9:04 सुरू होईल आणि 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:27 समाप्त होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचा सूतक काळ मान्य केला जाणार नाही. मात्र ग्रहांचा हा दुर्मिळ संयोग सर्व 12 राशीवर परिणाम करेल. त्यापैकी या 4 भाग्यवान राशी अशा आहेत की ज्यांच्यासाठी हे सूर्यग्रहण खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात सूर्यग्रहणामुळे कोणत्या 4 राशींचे नशीब बदलणार आहे. चतुर्ग्रही योगाचा संयोग आहे. आज सूर्यग्रहणाच्या वेळी चतुर्ग्रही योगही तयार होणार आहे. कर्क राशीत एकाच वेळी 4 ग्रह असणार आहेत. सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य, चंद्र, बुध आणि गुरु हे 4ही ग्रह कर्क राशीत असतील. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण करिअर आणि आर्थिक बाबतीत नवीन संधी घेऊन येईल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा बदलीची चांगली संधी मिळू शकते. धनलाभाचे नवीन योग तयार होतील. दुसरी रास आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक स्थिती मजबूत होण्याचा आणि सुखसुविधा वाढवण्याचा असेल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार होऊ शकतात. आधी दिलेले कर्ज किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. पुढची रास आहे सिंह. सूर्यदेव हे सिंह राशीचे स्वामी असल्यामुळे या ग्रहणानंतर सिंह राशीच्या लोकांच्या मान सन्मानात आणि प्रभावात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखादी मोठी डील किंवा ऑर्डर मिळू शकते. आत्मविश्वास मजबूत राहील. पुढची रास आहे धनु. धनु राशीच्या लोकांना या सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कामामध्ये रस वाढेल. परदेश प्रवास किंवा लांबच्या प्रवासाचे योग तयार होऊ शकतात, जे खूप फायदेशीर ठरतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळेल. त्याचबरोबर हरियाली म्हणजेच अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे रोप लावणे आणि त्याला पाणी घालणे खूप शुभ मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून गहू, गूळ, तांब्याचे भांडे किंवा लाल वस्त्र दान करा. ग्रहणाच्या काळात मनात ओम घृणी सूर्याय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा.